नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग खरं तर खूप उशिरा आल्यामुळे रिव्ह्यू द्यायला देखील उशीर होतो आहे. पण आजचा भाग खरंच खूप जास्त भयानक दाखवला आहे. प्रियाने आता शांताचा खून कसा केला हे सगळं काही आजच्या एपिसोडमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर अर्जुन आता इथे जेलमध्ये दाखवला आहे. तर हा पाटकर इन्स्पेक्टर मात्र मुद्दामहूनच 3 वर्षांपूर्वीचा सूड उगवायचा म्हणून अर्जुनला त्रास देतो आहे. आता तो अर्जुनला बोलतो की कोण घेतं ना तुझी केस तेच पाहतो, तुझा असिस्टंट नाही. एखाद्या जर सिनियर वकिलाने तुझी केस घेतली असती तर समजू शकलो असतो. त्यावर अर्जुन त्याला बोलतो की माझी केस ना मी स्वतःच लढणार आहे. आणि तेवढ्यातच एक हवालदार अर्जुनसाठी जेवण घेऊन येतो. तर हा पाटकर इन्स्पेक्टर अर्जुनला आता ते जेवणाचं ताट देतो आणि बोलतो की घे, जेवायची वेळ झाली आहे ना, खाऊन घे, नाहीतरी इथून पुढे तुला आता आयुष्यभर असंच खायचं आहे, ह्याची सवय करून घे. अर्जुन मात्र अन्नाचा अपमान न करता आता ताटाला नमस्कार करतो आणि बोलतो की नको आहे मला. तर हा पाटकर वकील मात्र त्याला बोलतो की तुझ्या अडचणी कशा वाढतील ना ते आता मी पाहणार आहे इथून पुढे, आणि तिथून निघून जातो. तर आता तेवढ्यातच आता ते सावंत इन्स्पेक्टर देखील आता अर्जुनला भेटायला येतात आणि अर्जुनला बोलतात की अर्जुन सर, अहो हे काय झालं. नाही, मी काही दिवसांसाठी बाहेर गेलो होतो आणि इथे येऊन पाहतोय तर काय. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो, मला या सगळ्यामध्ये कोणीतरी अडकवायचा प्रयत्न करते. त्यावर आता हे सावंत इन्स्पेक्टर विचारत असतात खरं तर अर्जुनला की नक्की काय झालं आहे. पण अर्जुन त्यांना बोलतो की मी सध्या काहीही सांगणार नाही, मला जे काही सांगायचं आहे मी कोर्टामध्ये सांगेल. नाही, आता जर मी काहीही सांगितलं तरी हा पाटकर मात्र त्याचा उपयोग माझ्या विरोधामध्येच करणार आहे. त्यापेक्षा आता मला काहीही सांगायचं नाही आहे. आणि तेवढ्यातच आता सायली, चैतन्य आणि रविराज तेथे येतात. आता सायली आल्याच खरं तर खूप रडत असते आणि अर्जुनला बोलते की काय होऊन बसलं हो हे. तर आता चैतन्य आणि रविराज देखील आले आहेत तिथे. तर रविराज बोलतो की अर्जुन तू काळजी करू नकोस, बेलची सगळी काही डॉक्युमेंट्स वगैरे बनवली आहेत आम्ही, आता लवकरच तुला बेल भेटेल, तुला जामिनावर सुटका होईल तुझी. त्यावर अर्जुन बोलतो की नाही, मला बेलवर सुटायचं नाही आहे. तर रविराज आता त्याला समजावत असतो की अरे तुझ्यावर फक्त गुन्ह्याचा आरोप आहे, ती डेड बॉडी फक्त तुझ्या गाडीमध्ये सापडली होती, यावरून खून तू केला आहेस हे सिद्ध झालेलं नाही आहे, त्यामुळे तुला बेल मिळू शकते. तर अर्जुन बोलतो की नाही, मला बेलवर बाहेर यायचं नाही आहे. नाही, कोर्टाच्या पहिल्या सुनवाईला जर कोर्टाने मला सोडलं तर मग ठीक आहे, पण मी बेलवर बाहेर येणार नाही आहे. त्यावर आता चैतन्य त्याला विचारतो अरे पण का. त्यावर आता अर्जुन सांगतो की मी जर बेलवर बाहेर आलो तर हा खून मीच केला आहे हे सिद्ध झाल्यासारखंच होईल. हे माझं युद्ध आहे आणि हे मीच लढणार आहे, माझी केस देखील मीच लढणार आहे कोर्टामध्ये, त्यामुळे मला बेलवर बाहेर यायचं नाही आहे. तर आता रविराज चैतन्याला विचारतो पण तू सगळे डॉक्युमेंट्स वगैरे तयार ठेवले आहेत ना. त्यावर चैतन्य देखील सांगतो की हो, सगळं काही रेडी आहे. त्यावर आता अर्जुन चैतन्याला सांगतो की तू बाकीचे फॉर्मॅलिटीज वगैरे सगळ्या पूर्ण कर आणि आपल्याला डिस्कशनसाठी सेपरेट रूम भेटेल अशी देखील तू आता परवानगी वगैरे काढून घे त्यासाठी. नाही म्हणजे तुम्हाला सगळ्यांना काय काय पुरावे वगैरे भेटले आहेत हे सगळं काही डिस्कस करायला हवं आहे आपल्याला, आणि ते सगळ्यासाठी आपल्याला एक सेपरेट रूम हवी आहे. तर आता चैतन्य देखील त्याला हो सांगतो. तर आता अर्जुन त्याची स्वतःची केस स्वतःच लढवणार आहे. तेवढ्यातच आता या रविराजला फोन येतो आणि तो फोनवर बोलण्यासाठी बाहेर जातो. तर आता अर्जुन सांगतो की हे सगळं काही कोणी केलं आहे ना मला माहीत आहे. त्यावर सायलीलाही आता प्रियावरच संशय आहे आणि सायली विचारते की तुम्हालाही तेच वाटतंय का जे मला वाटतंय. त्यावर अर्जुनही बोलतो की हो, मलाही तेच वाटतंय, हे सगळं काही प्रियाने केलं आहे, मला फक्त ती एकच व्यक्ती अडकवण्याचा प्रयत्न करू शकते. आणि अर्जुनचा संशय एकदम खरा आहे. आता हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला भेटणार आहे, त्यामुळे एपिसोड पूर्ण पाहायला विसरू नका. तर इकडे अश्विन देखील आता खूप हैराण झाला आहे आणि तो बोलतो की
ही अशी दादाबद्दल अशी अचानक बातमी आली ना, मला देखील काहीच कळत नाही आहे. तर आता ही प्रिया बोलते की अरे हो ना, मला देखील विश्वास बसत नाही आहे की अर्जुन असं कोणाचा खून वगैरे करू शकतो. आता हा अश्विन मात्र प्रियावर खूप चिडतो आणि बोलतो की काय काय म्हणायचं काय तुला नक्की, की तो खून दादाने केला आहे म्हणून? तू असा विचार तरी कसा करू शकतेस गं? नाही म्हणजे आपल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये खूप मतभेद असतील, खूप भांडणं देखील असतील, पण माझा दादा मात्र हे असं कधीही करू शकत नाही, माहीत आहे मला. तर आता प्रिया उलट बोलते की अरे तसं नाही रे, पण म्हणजे बघ ना, पोलिसांनी त्याला अटक केली आहे आणि पोलीस वगैरे तर सगळं काही तेच म्हणत आहेत आणि त्याच्या विरोधामध्ये जर काही ठोस पुरावे वगैरे जर मिळालेले असले तर अश्विन मात्र आता इथे प्रियावरच चिडतो आणि बोलतो की दादा निर्दोष आहे, त्याने कुणाचाही खून वगैरे केलेला नाही आहे आणि तो लवकरच सुटून बाहेर देखील येईल आणि तिथून निघून जातो. तर आता अश्विन निघून गेल्यानंतर प्रिया मात्र मस्त हसत असते आणि बोलते की आयुष्यात पहिल्यांदाच बरोबर बोलला आहेस तू अश्विन. नाही म्हणजे हा खून अर्जुनने केलेला नाही आहे हे बरोबरच बोलतो आहेस तू, कारण हा खून अर्जुनने नाही तर मी केला आहे. आणि आता तिने तो खून कसा केला हे सगळं काही आपल्याला आता एपिसोडमध्ये पाहायला मिळतं आहे. तर त्या रात्री शांता आणि जयेश दोघंही आता अगदी घोंगडी वगैरे पांघरून त्या शांताच्या घरी आलेले असतात, कारण शांताला ते घराचे डॉक्युमेंट्स घेऊन आता ते अतिक्रमण विभागाच्या ऑफिसमध्ये जमा करायचे असतात की जेणेकरून तिचं घर अतिक्रमणमध्ये जाऊ नये म्हणून. तर जयेशला ती सांगते की तू इथेच बाहेर लक्ष ठेव आणि शांता मात्र तिच्या घरामध्ये जाते ते डॉक्युमेंट्स पाहण्यासाठी. तर शांताच्या घरावर संतोष नावाचा हा मुलगा लक्ष ठेवत असतो या प्रियाच्या सांगण्यावरून. तर प्रिया देखील आता त्याच रात्री अश्विनसोबत खोटं बोलून बाहेर पडालेली असते, कारण तिला शांताचंही काम तमाम करायचं असतं आणि आदिराजलाही भेटायचं असतं. आता ती खरं तर संतोषच्या फोनची वाट पाहतीये, पण तेवढ्यातच तिच्या फोनवर मात्र अश्विनचा फोन येतो. त्यामुळे ती थोडीशी चिडचिड करतच फोन उचलते आणि अश्विनला बोलते की हो हो अरे पोहोचले, नाही काय ना फूड ऑर्डर करायलाच मी फोन घेतला एवढ्यात आणि तेवढ्यातच तुझा फोन आला. आणि तेवढ्यातच आता इकडनं संतोष देखील तिला फोन करतो की शांता घरी आली आहे हे सांगायला. आता ती लगेच अश्विनला बाय करते आणि संतोषचा फोन उचलते. आता संतोष तिला सांगतो की शांता मावशी इथे तिच्या घरी आली आहे परत. त्यावर आता प्रिया त्याला विचारते की ती एकटीच आहे की तिच्यासोबत अजून कोणी आहे. त्यावर हा संतोष सांगतो की एक मुलगा आहे तिच्यासोबत आणि तो बाहेरच लक्ष ठेवतोय कोणी येत आहे का म्हणून. तर आता ही प्रिया तिला सांगते की मला तिच्याशी एकटीला बोलायचं आहे, तू एक काम कर, तोपर्यंत त्या मुलाला तू सांभाळून घे, त्याला बेशुद्ध कर म्हणून, मी आलेच तिथे. आणि हा संतोष देखील आता या जयेशला बेशुद्ध करायच्या बहाण्याने त्याच्या जवळ जातो, पण हे जयेशच्या लक्षात येतं आणि जयेश मात्र त्याचा वार लगेच उलटवून लावतो. आता दोघांमध्ये देखील इथे मारामारी सुरू होते आणि हा संतोष मात्र या जयेशला मारामारीमध्ये चक्क आता मारून मारून तर जरा बेशुद्धच पाडतो. आणि आता खरं तर हा जयेश बेशुद्ध पडल्यानंतर हा संतोष थोडासा घाबरून गेलेला असतो आणि काय करावं त्याला कळतही नसतं. त्यामुळे तिथेच आता बाजूला जरा ड्रम वगैरे काही ठेवलेलं असतं घराच्या बाहेर, तर हा संतोष या जयेशला आता त्या ड्रमच्या मागे टाकून देतो. आणि तेवढ्यातच ही प्रिया तिथे येते. आता प्रिया आल्यावर त्याला बोलते की नक्की बेशुद्ध झालाय ना हा, तू नीट चेक केलंयस ना, जागा तर नाही होणार ना. त्यावर हा संतोष सांगतो की नाही, आता सकाळपर्यंत तो काही शुद्धीवर येत नसतो. आता मात्र प्रियाचं अर्धं काम इथेच झालं आहे आणि ती बोलते की अरे असं कोणी पाहिलं तर त्याला झाकून ठेव ना. आणि जयेशने ते ब्लँकेट घोंगडी वगैरे काय पांघरलेलं असतं तेच पांघरून आता ते त्याला तिथेच ड्रमच्या आडवशाला तसंच झाकून ठेवतात जेणेकरून कोणी पाहू नये. तर परत आता हा प्रियाचा सीन दाखवला आहे. तिने आता शांताचा फोटो घेतलेला असतो आणि त्या फोटोशी बोलत असते. काय ना शांता मावशी, अगं लहान असताना मी तुझं मीठ खाल्लं आहे. नाही मला काही तुला मारायचं वगैरे नव्हतंच, पण काय करणार, मी तर फक्त तुला समजावायला आले होते प्रेमाने, पण तू तर माझं काही ऐकूनच घेतलं नाहीस ना. तुला तर सायली अर्जुनची साथ द्यायची होती म्हणून तुला मारावं लागलं. आणि आता पुढे परत तो
त्या रात्रीचा सीन दाखवला आहे की प्रिया आता त्या जयेशला तिथे झाकून ठेवल्यानंतर शांताच्या घरात येते. आता प्रियाला समोर पाहिल्यानंतर शांता खरं तर खूप घाबरून जाते आणि बोलते की तू तू इथं कशी आलीस, तू इथं काय करतेयस. आणि आता ती जयेशला आवाज देऊ लागते. पण आता हा बिचारा जयेश तर आधीच बेशुद्ध करून ठेवला यांनी. त्यावर आता प्रिया तिला बोलते की कोणालाही आवाज देऊ नकोस, तुझा तो जयेश आहे ना आधीच बेशुद्ध होऊन पडलाय बाहेर. आणि पुढे बोलते की हे बघ शांते, तू फक्त तुझं तोंड बंद ठेवायचं आणि माझ्या बाजूने ये, मी तुला हवे तेवढे पैसे देईल. त्यावर आता ही शांता मात्र तिचं अजिबातही ऐकत नाही आणि तिला बोलते की तू जरी मला पैशाने अंघोळ जरी घातलीस ना तरीही ते शक्य नाही आहे. अगं लहानपणापासून आजपर्यंत ना भरपूर पापं केली आहेस तू, आणि सायली आणि अर्जुनने आता माझं डोळे उघडलेत. नाही, मी देखील भरपूर पापं केली आहेत याआधी, पण आता मात्र मी सुधारली आहे, आता मला सुधारायचं आहे. सायली अर्जुनने माझे डोळे उघडलेत, आता मात्र मी फक्त आणि फक्त सत्याचीच साथ देणार आहे. आता हे ऐकून तर प्रिया चिडते आणि तिला बोलते की सायली अर्जुननी लईच बोलायला शिकवलंय ग तुला. नाही, मला माहीत आहे की तुला आणि सदामयनाला देखील त्या दोघांनीच गायब केलं आहे म्हणून. त्यावर ही शांता देखील सांगते की हो, आणि मी सगळं काही त्यांना खरं खरं सांगून देखील टाकलं आहे की तू तन्वी नाही तर बबली आहेस, बबली लोखंडे. आणि आता फक्त मीच काय, तुझे आई बाप देखील तुला समोर उभं करणार नाहीत ग बबले. तुझ्या सगळ्या पापांचा हिशोब होणार आहे आता. बारीकपणापासून ना लई काय काय पापं केली आहेस तू. आता हे सगळं ऐकल्यावर ना ही प्रिया मात्र खूप जास्त चिडते आणि आता शांताचा गळा चावळते. पण तरी देखील शांता तिला अजिबातही घाबरत नाही आणि शांता बोलते की मी तुला अजिबातही घाबरलेले नाही आहे आणि घाबरतही नाही आहे. तुझ्या पापांचा घडा आता भरलाय आणि सायली आणि अर्जुनने ना तुझ्या विरोधामध्ये भरपूर पुरावे गोळा केलेत. त्यामुळे आता काही तू वाचत नसते, आता तू आयुष्यभर जेलमध्ये सडणार आहे. आणि मी तर म्हणते तुला किड्यांसारखं मौत आली पाहिजे. नाही, गिधडाने खाल्लं पाहिजे तुला. आणि नुसतं खाल्लं नाही, खाऊन ना थुकून देतील गिधडंसुद्धा. असं बरंच काही आता ही शांता देखील या प्रियाला बोलते. आणि हे सगळं ऐकून प्रिया देखील जाम घाबरलेली असते खरं तर, कारण शांताने आता ही बबली लोखंडे हे सत्य आता सायली आणि अर्जुनला सांगून टाकलेलं असतं. आणि सायली आणि अर्जुनला आता हे सत्य कळालं आहे म्हटल्यानंतर खरं तर ही प्रिया घाबरली आहे. पण तरी देखील ती आता शांताला खरं तर खूप टॉर्चर करते, तिचा गळा आवळते, तिला असं त्या गॅसच्या ओट्यावर तिचं डोकं आपटते वगैरे. पण शांता तरी देखील अजिबातही घाबरत नाही प्रियाला. आणि शांता बोलते की मी जगाला ओरडून ओरडून सांगणार आहे की तू तन्वी नाही आहेस, तू बबली लोखंडे आहेस म्हणून. आणि तू लहानपणापासून काय काय कांड केलेस ना, मी सगळे काही पोलिसांना सांगणार आहे आणि तुझ्या विरोधामध्ये कोर्टात साक्ष देखील देणार आहे. आता मात्र हिच्या विरोधामध्ये ही शांता काही ऐकतच नाही आहे, ती विरोधातच जायचं म्हणतीये. म्हटल्यानंतर आता प्रिया घाबरती आहे आणि खरं तर शांता आता बचावासाठी आवाज देत असते, जयेशला आवाज देत असते आणि वाचवा वाचवा म्हणून देखील ओरडत असते की जेणेकरून तिला या प्रियाच्या तावडीतून सुटायचं असतं. आणि आता ही प्रिया हिला सोडून देते आणि तेवढ्यातच प्रियाचं लक्ष आता तिथेच ठेवलेल्या चाकूवर जातं. आता शांताला वाटतं की मी सुटली आहे हिच्या तावडीतून. शांता घाईघाईने दरवाजाच्या दिशेने पळते तिथून बाहेर पडण्यासाठी. पण तेवढ्यातच प्रिया मागून येते आणि शांताच्या पाठीमध्येच चाकू खूप असते. आता त्यामुळे शांता मात्र जागीच कोसळणार असते, तर ही प्रियाच तिला सावरते. आता शांता पलटी झाल्यानंतर ही प्रिया जोरात तिच्या पोटावर सपासप वार करते आणि तिला बोलते की काय काय म्हणाली होतीस तू, सगळ्या जगाला सांगणार आहेस की मी बबली लोखंडे आहे म्हणून. अजून काय, मला काय किड्यांची मौत येणार आहे, गिधडंसुद्धा मला खाणार नाही, थुकून टाकतील असं म्हणत होतीस का तू. आता ती सपासप वार करते आणि तेवढ्यातच हा संतोष आता दार उघडून आत येतो. आता संतोष बोलतो की ओ मॅडम काय करताय तुम्ही, अहो मेली ती शांता मावशी. आता
प्रिया तिला सोडून देते आणि खरं तर प्रिया देखील खूप घाबरली आता की आपल्या हातून शांताचा खून कसा काय झाला म्हणून. आपण तर इथे फक्त तिच्याशी बोलायला आलो होतो आणि आपल्या हातून तर आता हिचा खून होऊन बसला, आता काय करायचं. आणि ती शांताची डेड बॉडी पाहून हा संतोष देखील खूप घाबरून जातो आणि तो बोलतो की आता काय करायचं, मी काहीही केलेलं नाही आहे आणि मला हे पोलिसांचं लचाण वगैरे काहीही नको आहे, मी चाललो आहे. आता हा संतोष तिथून पळून जाणार असतो, पण ही प्रिया मात्र त्यालाही थांबवते आणि त्याला बोलते की फुकट काम करायला नाही सांगत आहे काय तुला, तुला मी पैसे देते आहे, हे सगळं काही साफ वगैरे करायला ना मला मदत करायची, मी काही मुद्दाम मारलेलं नाही आहे शांताला. आणि तेवढ्यातच आता जयेशचा फोन हा या संतोषकडे असतो आणि या जयेशच्या फोनवर आता अर्जुनचा फोन येतो. आता ही प्रिया त्याला सांगते की तू जयेश बनून अर्जुनसोबत बोल, नाहीतर आता त्याला संशय येईल आणि पुढच्या 5 मिनिटामध्ये अर्जुन इथे येईल आणि आपल्या दोघांनाही पकडेल. त्यावर आता संतोष बोलतो की अहो पण मी त्या माणसाला ओळखतही नाही आहे आणि त्या माणसाच्या आवाजामध्ये मी कसा बोलणार आहे बरं, ते आवाज ओळखणार नाहीत का माझा. त्यावर आता ही प्रिया बोलते की नाही ओळखणार, खोकत खोकत बोल जरा, आवाज बसलाय म्हणून सांग. आणि आता नाईलाजाने हा संतोष अर्जुनचा फोन घेतो आणि प्रियाने सांगितलंय तसं खोकत खोकत त्याच्याशी बोलतो. तर अर्जुन त्याला विचारतो की तू शांता मावशी बरोबरच आहेस ना आणि तुझ्या आवाजाला काय झालं. त्यावर आता हा संतोष खोकत खोकत सांगतो की इथे घर बंद होतं, मग आता खूप धूळ झाली आहे, घसा बसला आहे, घशात धूळ गेल्यावर. त्यावर अर्जुन विचारतो की काम झालं ना, डॉक्युमेंट्स मिळाले ना. त्यावर हा संतोष सांगतो की हो काम झालं आहे. त्यावर सायली देखील सांगते की जयेश दादा काळजी घ्या आणि अर्जुन सांगतो की ठीक आहे, तुम्ही दोघंही लवकरात लवकर तिथून निघा आता आणि फोन ठेवून देतो. आता हा संतोष खरं तर प्रियाला बोलत असतो की माझा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे, मला पोलिसांचं लचाण नको आहे आणि तो तिथून जायला निघतो. पण ही प्रिया मात्र त्याला पैशांची लालच दाखवते आणि बोलते की हे सगळं काही ना फुकट नाही करायला सांगते, याचे मी तुला पैसे देणार आहे आणि हे सगळं काही साफ करायला जर मला मदत केलीस ना तर याचे एक्स्ट्राचे पैसे देईल मी. जा पटकन, माझ्या गाडीमध्ये ग्लोव्ज ठेवलेले आहेत ते घेऊन ये, म्हणजे हे सगळं क्लीन करता येईल आपल्याला. आता तो संतोष देखील ते ग्लोव्ज वगैरे आणायला जातो. तर प्रिया इथे आता डेड बॉडी सोबत एकटीच असते आणि ती सगळ्यात आधी काही कपडा वगैरे शोधते आणि ज्या चाकूने तिने शांताला मारलेलं असतं तो चाकू ती आता साफ करते. तर परत आता इकडे प्रियाचा सीन दाखवला आहे. तिने आता शांताच्या फोटोवर फुल्ली मारलेली असते आणि ती फोटो फाडते आणि बोलते की मी तर फक्त तुला समजावायला आले होते गं, पण तुला तर माझं ऐकायचंच नव्हतं म्हणून मला तुला मारावं लागलं आणि खरं तर तुला मारल्यानंतर मी खूप घाबरले देखील होते, पण मग माझा मेंदू आहे ना माझ्या मदतीला. आणि आता ती संतोषची मदत घेऊन ते सगळं काही तिथे ते दोघेही साफसफाई वगैरे करतात आणि शांताची बॉडी एका पोत्यामध्ये भरून आता ते घराच्या बाहेर घेऊन येतात. आणि प्रिया मात्र लगेच तिच्या घराला कुलूप वगैरे लावून घेते. आजूबाजूला आपल्याला कोणी पाहत नाही आहे ना हे पाहून आता ती बॉडी थोडीशी घरापासून दूर आणतात आणि प्रिया त्याला सांगते की तू इथेच थांब, मी गाडी घेऊन येते. आणि ती आता गाडी घेऊन येते आणि दोघेही मिळून आता त्या शांताची बॉडी त्या गाडीच्या डिक्कीमध्ये टाकतात. आता जाण्यापूर्वी प्रिया त्याला विचारते की इथे कुठे CC कॅमेरे तर नाही आहेत ना, आपण अडकलो तर जाणार नाही ना. त्यावर हा संतोष सांगतो की नाही, इथल्या लोकांना हे परवडतही नाही, इथे काही कॅमेरे वगैरे नाही आहेत. तर प्रिया त्याला काही पैसे देते आणि सांगते की इथे पनवेलमध्ये ना दिसायचं सुद्धा नाहीस, पण तू कुठे आहेस हे फक्त आणि फक्त मला एकटीला माहीत असायला हवं आहे. आणि हो, जाण्याआधी ना त्या जयेशच्या फोनवरचे तुझे फिंगरप्रिंट्स वगैरे सगळं साफ कर आणि फोन परत त्याच्या खिशामध्ये ठेवून दे. आणि आता प्रिया ती डेड बॉडी घेऊन घराच्या बाहेर आलेली असते. तर तिने सांगितल्याप्रमाणे तो संतोष देखील फोन वगैरे क्लीन करून जयेशच्या खिशात ठेवतो आणि तिथून निघून जातो. तर आता प्रिया घराच्या बाहेर बॉडी घेऊन आली आहे खरी, पण विचार करत असते की सगळीकडेच पोलिसांची नाकाबंदी असेल, आता या बॉडीचं मी करू तरी काय. नाही, आधी घरी जाते, नीट विचार करते आणि मग या बॉडीची विल्हेवाट लावते.
पण तेवढ्यातच आता सायली आणि अर्जुन देखील आता आईस्क्रीम खाऊन परत आलेले तिला दिसतात आणि ते त्यांची गाडी पार्क करून गेटच्या आत जातात आणि ती त्यांचा पाठलाग करत आता घरामध्ये दरवाजातून येऊन पाहते. तर त्यावेळेस आता अर्जुन सायलीला बोलत असतो की मला तर पहाटेपर्यंत जागरण करावंसं वाटतंय, इथेच बसूयात आपण वगैरे. पण आता सायली मात्र त्याला झोपायला घेऊन जाते आणि जाताना अर्जुन मात्र त्याच्या गाडीची चावी तिथेच विसरतो आणि तिथेच त्याची खूप मोठी चूक होते. याचाच फायदा आता प्रिया घेते आणि ती गाडीची चावी घेऊन जाते आणि ती डेड बॉडी जी असते ती आता अर्जुनच्या गाडीमध्ये ट्रान्सफर करते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रिया आता स्वतःशीच बोलत असते की मिस्टर अँड मिसेस सुभेदारांची आता शोकांतिका सुरू झाली आहे. तर आता सायली आणि अर्जुनच्या मार्गात अडचणी काही कमी नाही आहेत. हा पाटकर इन्स्पेक्टर आता अर्जुनला सांगतो की तुला जर पहिल्या केसच्या सुनवाईमध्ये बेल मिळाली तर ठीक, नाहीतर तुझी सनदही कॅन्सल होऊ शकते. आणि आता मीडियावाले देखील अर्जुन सुभेदार हाय हाय म्हणत आता सुभेदारांच्या घराबाहेर जमा झालेत. तर सायली मात्र त्यांना परखडपणे उत्तर देते की हा खून माझ्या नवऱ्याने केलेला नाही आहे आणि आम्ही सगळे काही पुरावे जमा करून माझ्या नवऱ्याला सोडवून आणणारच आहोत. तर आता सायली अर्जुनला जेलमधून सोडवू शकेल का आणि हा खून प्रियानेच केला आहे हे सिद्ध करू शकेल का, हे तर आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्येच पाहायला मिळेल. त्यामुळे येणारे एपिसोड देखील पाहायला विसरू नका आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.